guys, today we will discuss about the limit test. हा जो आपला लिमिट टेस्ट आहे हा आपल्याला फार्मास्युटिकल ॲनालिसिस मध्ये सुद्धा विचारलेला आहे. आपल्या युनिट नंबर 1 चा हा एक पार्ट आहे. आफ्टर दॅट इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये सुद्धा आपल्याला लिमिट टेस्ट हे थिअरी मध्ये विचारले गेले आहे. ओके, आफ्टर दॅट इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जो प्रॅक्टिकल असतो, ह्या प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला हे जे लिमिट टेस्ट आहे ते परफॉर्म करायचे आहे. प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये सुद्धा हे लिमिट टेस्ट आपल्याला विचारला जातात. ठीक आहे, सो आपला जो बी फार्मसीचा सिलेबस आहे याच्यामध्ये हा टॉपिक म्हणजे 3 सब्जेक्टमध्ये विचारला गेला आहे. आणि ऑब्व्हियसली एखादा टॉपिक जर आपल्याला इतकेदा रिपीटेडली विचारला जात असेल वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये, तो आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट ठरू शकतो. ओके, सो आज आपण ह्या लिमिट टेस्ट बद्दल डिस्कस करणार आहोत की नेमकं हे लिमिट टेस्ट आहे तरी काय, वेरियस असे इम्प्युरिटीज आहे ज्याला चेक करायसाठी आपण हे लिमिट टेस्ट परफॉर्म करत असतो. सो कुठल्या कुठल्या कंपाऊंडचे लिमिट टेस्ट आपण बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल क्लोराईडची लिमिट टेस्ट आपण डिस्कस करणार आहोत, जी मोस्ट कॉमनली इम्प्युरिटीज डिटेक्ट करण्यासाठी यूज केली जातात. याचं आपण ऑब्झर्वेशन डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. आफ्टर दॅट वी विल डिस्कस अबाउट द लिमिट टेस्ट ऑफ अवर सल्फेट. ओके, सल्फेट हे सुद्धा मोस्ट कॉमनली इम्प्युरिटीज आहे जे ऑब्टेन केली जाते सॅम्पलमध्ये. आफ्टर दॅट आयरनच्या इम्प्युरिटीज बद्दल आपण डिस्कस करणार आहोत की नेमकं कशा प्रकारे याच्या इम्प्युरिटीजला डिटेक्ट केलं जाते. आफ्टर आयरन वी विल डिस्कस अबाउट द हेवी मेटल. हे सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याचे सुद्धा टेस्ट हे बरेचदा एक्झाममध्ये विचारले जातात. आफ्टर वी विल डिस्कस अबाउट द लिमिट टेस्ट ऑफ अवर लीड. लीडची हे जे काही लिमिट टेस्ट आहे ही थोडी डिफरंट असते ॲज कम्पेअर टू अदर इम्प्युरिटीज, कारण ही जी टेस्ट आहे हे सेपरेटिंग फनलमध्ये परफॉर्म केली जाते आणि ही याची जी काही प्रोसेस आहे थोडी ही हटके आहे. ओके, सो याचं ऑब्झर्वेशनसुद्धा हे थोडं हटके आहे, याबद्दलसुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. ओव्हरऑल आजचा जो काही लेक्चर आहे हा भरपूर असा इंटरेस्टिंग आहे आणि भरपूर असा इन्फॉर्मेटिव्ह आहे, जो काही तुम्हाला एक्झाममध्ये प्रॅक्टिकल म्हणा की थिअरी म्हणा दोन्ही टॉपिकमध्ये दोन्ही सब्जेक्टमध्ये हा तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल राहणार आहे. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स स्टार्ट टू अवर लेक्चर. गाइज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी पल्लवी, असिस्टंट प्रोफेसर, तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपला मराठी चॅनल आपलं फार्मसीमध्ये, जिथे आपण बघतो फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये. सो गाइज, लिमिट टेस्ट म्हणजे काय, तर ह्या वर्डला जर आपण डिटेलमध्ये बघितलं, लिमिट ह्या वर्डचा मिनिंग तुम्ही मला सांगू शकता? लिमिट म्हणजे काय? लिमिट म्हणजे आपण त्याला सीमा म्हणू शकतो. ठीक आहे, सीमा म्हणजे जी गर्ल सीमा नाही, सीमा म्हणजे हद म्हणू शकतो. ठीक आहे, एक बाउंड्री म्हणू शकतो किंवा अशी एक रेंज ज्या रेंजच्या आतमध्ये आपल्याला सगळं काही करणं अलाऊ असतं, बट त्याच्या पलीकडे आपल्याला कुठल्याही गोष्ट करणं अलाऊ नसतं. ठीक आहे, सो ही एक अशी हद असते, एक अशी बाउंड्री असते किंवा ही एक अशी सीमा असते ज्याच्या आतमध्ये आपल्याला ज्या चौकटींची जी आपल्याला सीमा दिलेली आहे, हद्द दिली आहे, त्याच्या आतमध्येच आपल्याला जे काही गोष्टी सांगितल्या त्या करायच्या असतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल एक क्लासरूम आहे आणि क्लासरूममध्ये आपण सगळे स्टुडंट बसलेलो आहोत. सो ही क्लासरूम आपली काय झाली, ही आपली सीमा झाली, ही लेवल झाली, आपली हद्द झाली, ज्याच्या आतमध्ये आपल्याला जे काही स्टडी करायचं आहे किंवा जे काही करायचं आहे त्या गोष्टी आपण आपल्या पर्टिक्युलर क्लासमध्ये करू शकतो. राईट, सो हे एक सीमा झाली. कुठल्याही गोष्टीची सीमा असतो, जशी आपल्याला ह्युमन बीइंगला सीमा आहे तशी ॲनिमल्सला सीमा आहे, तसेच हे जे काही इम्प्युरिटीज आहे, ठीक आहे, इम्प्युरिटीज कशामधली प्रेझेंट, जी आपल्या सॅम्पलमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, जी आपल्या ड्रगमध्ये प्रेझेंट आहे, जी आपल्या केमिकल्समध्ये प्रेझेंट आहे, त्यांच्यासाठी सुद्धा एक लिमिट असतात, कारण कम्प्लिटली प्युअर फॉर्ममध्ये आपल्याला आपला जो काही सबस्टन्स आहे तो अवेलेबल नसतो बऱ्याचदा. सो मग आपण म्हटल्यापेक्षा जी काही फार्माकोपियाज आहे, ज्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, त्या फार्माकोपियामध्ये प्रत्येक सबस्टन्ससाठी एक अशी लिमिट दिलेली आहे, एक अशी व्हॅल्यू दिली आहे की ह्या पर्टिक्युलर व्हॅल्यूपर्यंत हा जो काही पर्टिक्युलर इम्प्युरिटीज आहे तो आपण अलाऊ करू शकतो. ओके, ह्या बाउंड्रीला जर आपली इम्प्युरिटी क्रॉस करत असणार, यापेक्षा हा जर जास्त इम्प्युरिटी प्रेझेंट असणार तर त्याला आपण अलाऊ करू शकत नाही, त्या सॅम्पलला आपण इम्प्युअर सॅम्पल म्हणणार. ठीक आहे, आणि तो आपण फर्दर फार्मास्युटिकल यूजसाठी यूज करणार काय, तर आन्सर आहे नाही. तर अशी टेस्ट, ज्या टेस्टमध्ये आपला सॅम्पलची आपण लिमिट चेक करतो की हा जो काही पर्टिक्युलर इम्प्युरिटीज आहे. आता मला सांगा इम्प्युरिटीज म्हणजे काय? इम्प्युरिटीज म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हे एक सॅम्पल आहे, NaClचं सॅम्पल आहे. ठीक आहे, NaClमध्ये काय असतं, Na पॉझिटिव्ह प्लस Cl निगेटिव्ह आयन्स असतात. या व्यतिरिक्त याच्यामध्ये कुठलाही अदर फॉरेन सबस्टन्स जर प्रेझेंट असणार, ठीक आहे, मग ती डस्ट असो किंवा कुठला कचरा असो किंवा दुसरे काही केमिकल्स असो, ते सुद्धा ॲज अ इम्प्युरिटी म्हणून ह्या सॅम्पलमध्ये राहणार. मग ते जे काही अदर
फॉरेन मटेरियल आहे त्यांच्यासाठी एक रेंज दिली आहे. फॉर एक्झाम्पल 12 to 15 ppm किंवा जे काही त्याचं रेंज असेल त्या रेंजपर्यंत जर आपले जे काही इम्प्युरिटीज असणार तर ते इट्स ओके, बट नसणार तर त्याला काय आपण त्या सॅम्पलला आपण फेल करणार. ठीक आहे. सो अशा लिमिट टेस्ट आपण आपल्या लॅबमध्ये परफॉर्म करत असतो. इम्प्युरिटीज कळली, लिमिट कळली आणि टेस्टसुद्धा कळलेली आहे आपल्याला. मग आता ही इम्प्युरिटीज कशासाठी आपण डिटेक्ट करतो, तर फर्स्ट थिंग आपल्याला माहिती आहे जे काही आपले फार्मास्युटिकल्स सबस्टन्स असतात, मेडिसिन्स असतात, ते डायरेक्टली आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या लाईफसोबत ते रिलेटेड असतात. ठीक आहे. आपला जीव वाचवण्यासाठी आपण मेडिसिनचा यूज करतो. अशा लाईफ सेव्हिंग मटेरियलमध्ये किंवा एखाद्या ड्रगमध्ये जर असा एखादा सबस्टन्स असला जो हार्मफुल असला तर तो काय लाईफला सेव्ह तर नाही पण हार्मफुल क्रिएट करणार. ठीक आहे. सो मग याला टेस्ट करण्यासाठी याला अशा कुठल्याही प्रकारचं पॉसिबिलिटीज होऊ नये म्हणून आपण एक रेंज ठेवली आहे की त्या रेंजला आपण अवॉइड करू शकतो की अनअवॉइड करू शकतो हे फाइंड आउट करायसाठी ही लिमिट टेस्ट परफॉर्म केली जातात. ओके. सो लिमिट टेस्ट कशासाठी करतात की इम्प्युरिटीजला चेक करण्यासाठी. फर्स्ट लिमिट टेस्ट आहे लिमिट टेस्ट ऑफ क्लोराईड. आता ही जी लिमिट टेस्ट आहे, लिमिट टेस्ट कशा प्रकारे केली जाते तर नेस्लर सिलेंडर घेतलं जातं. नेस्लर सिलेंडर अशा प्रकारे असतं जे जवळजवळ 50 mlचं असतं. बरेचदा 25 mlचं पण असतं आणि 50 mlचं 100 mlचं पण असतं. लिमिट टेस्ट परफॉर्म करण्यासाठी आपण 50 mlचे नेस्लर सिलेंडर घेतो. हे जे नेस्लर सिलेंडर घेताना आपण 2 नेस्लर सिलेंडर घेतो. एक घेतो आपण टेस्टसाठी आणि एक घेतो स्टँडर्डसाठी. का घेतो ते पण एक्सप्लेन करून सांगते तुम्हाला. कारण मला सांगा, आता मला एखाद्या गोष्टीला प्युअर आहे की नाही ते चेक करायचं जर असणार तर मी त्याला कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीसोबत कम्पेअर करणार. जनरली आपल्या घरी हे एक असं होतं, म्हणजे आता 12चा रिझल्ट जेव्हा लागला आपला तेव्हा काय होतं की ठीक आहे आपल्याला जर चांगले मार्क्स पडले 90-95 जर पडले तर आपल्या घरचे आपल्याला कोणासोबत कम्पेअर करत नाही. ठीक आहे. बट तेच जर आपल्याला किंवा आपल्या भावाला बिलो 70 मार्क्स पडले तर याला कम्पेअर केलं जातं कोणासोबत, 95 वाला सोबत. ठीक आहे. मग तो 95 वाला आपण असो किंवा आपला फ्रेंड असो तर तिथं कंपॅरिझन होतं. आपण करतो, आपले फ्रेंड्स करतात, तो हे कंपॅरिझन होतं. सो मग इथे हा 95 वाला काय झाला तर हा इथे आपला स्टँडर्ड झाला. आपण एक्सपेरिमेंटमध्ये काय करतो की जे काही आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो तेव्हा 2 नेस्लर सिलेंडर घेतो आणि दोन्ही याच्यामध्ये सेम रिएजंट ॲड करतो. ठीक आहे. जे काही रिएजंट आपण सगळे ॲड करणार आहोत ते क्वांटिटी सेम, क्वालिटी सेम. बट काय होतं ॲट द एंड आपण एका याच्यामध्ये सॅम्पल ॲड करतो ज्या सॅम्पलची आपल्याला लिमिट टेस्ट करायची, म्हणजे चेक करायचं आहे की याच्यामध्ये इम्प्युरिटीज प्रेझेंट आहे की नाही. अनदर नेस्लर सिलेंडरमध्ये आपण तेच सॅम्पल तेवढ्याच क्वांटिटीमध्ये घेतो बट ते ॲज अ स्टँडर्ड म्हणून घेतो. ठीक आहे. पहिल्या याच्यामध्ये आपण टेस्ट घेतो आणि सेकंड याच्यामध्ये स्टँडर्ड करतो. लेबलिंग करताना सुद्धा आपण याला टेस्ट म्हणून करतो आणि याला सॅम्पल म्हणून करतो. ठीक आहे. दोघांचं जे काही रिझल्ट येणार त्याला कंपॅरिझन केले जाते की हा जो स्टँडर्ड आहे म्हणजे याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी ह्या आयडेंटिकल आहे, जे रिएजंट आहे, जे क्वांटिटी आहे आणि जे स्टँडर्ड सॅम्पल यूज केलं होतं ते सगळं आयडेंटिकल आहे. मग याच्यामध्ये जे काही चेंजेस आहे याला आपण आपल्या टेस्टसोबत कम्पेअर करत असतो. ठीक आहे. मग आता क्लोराईडची टेस्ट कशा प्रकारे परफॉर्म केली जाते तर फर्स्ट ऑफ ऑल क्लोराईडमध्ये जे काही सॅम्पल यूज केले जाते त्याची रिॲक्शन कशा प्रकारे होते तर सोल्युबल क्लोराईड म्हणजे आपला सॅम्पल फॉर एक्झाम्पल हा एक सॅम्पल आहे. ठीक आहे. सॅम्पल पावडर फॉर्ममध्ये असतो. हे तर आपल्याला दिसणार नाही याच्यामध्ये कुठले केमिकल्स प्रेझेंट आहे म्हणून. मग हा आपण सॅम्पल घेतला. हा कुठला तर हा आपला सोल्युबल क्लोराईड. ओके. याची रिॲक्शन आपण सिल्वर नायट्राईड सोबत करणार. ओके. आणि सिल्वर हे जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा एक ॲसिडिक कंडिशन इम्पॉर्टंट असते. सो ॲसिडिक कंडिशन क्रिएट करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये डायल्यूट नायट्रिक ॲसिड ॲड करणार आणि जे काय फॉर्म करतं तर एक सिल्वर क्लोराईड फॉर्म होतं. हा सिल्वर क्लोराईड काय करतो आपल्याला एक ओपेल्सल्स क्रिएट करतो. ओपेल्सल्स म्हणजेच काय तर अशा प्रकारे एक टर्बिडिटी क्लिअर करतो. हे झालं याचं प्रिन्सिपल. आता तुम्ही म्हणणार मॅम प्रत्येकाची आपण थिअरी कशी लिहिणार तर तुम्हाला एक खूप छान सिम्पल असं एक वे सांगते कशा प्रकारे तुम्ही ह्या लिमिट टेस्ट आठवण करू शकता. तर काय आठवण ठेवायचं आपल्याला फक्त जी काही प्रोसिजर म्हणजे कुठले कुठले आपण केमिकल्स किती किती क्वांटिटीमध्ये ॲड करतो ते फक्त आठवण ठेवायचे आणि त्यावरूनच तुम्ही त्याला वर्डिंग केलं तर ते त्याचं प्रिन्सिपल होतं. त्यालाच इन द फॉर्म ऑफ वर्ड लिहिलं तर ते प्रोसिजर होते. जी प्रोसिजर तुम्हाला तुमच्या लॅबमध्ये लिहायची असते किंवा पेपर्समध्ये लिहायचे ते त्यालाच फक्त तुम्हाला काय केमिकल्स कुठले आहे आणि किती क्वांटिटीमध्ये टाकायचे आहे ते फक्त लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो इथे क्लोराईडच्या टेस्टमध्ये काय होतं की आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल काय ॲड करायचं आहे तर आपल्याला
AgNO3 दॅट इज सिल्वर नायट्राइड ॲड करायचं आहे. किती ॲड करायचं आहे? 1 ml. आपण टेस्टमध्ये सुद्धा 1 ml टाकणार आणि आपण आपला जो स्टँडर्ड आहे याच्यामध्ये सुद्धा 1 ml ॲड करणार. ओके, तर स्टार तुम्हाला दिसणार हा आपला काय झाला AgNO3. देन वी हॅव टू ॲड नायट्रिक ॲसिड. किती टाकायचं आहे? तर फक्त 1 ml आपल्याला नायट्रिक ॲसिड टाकायचं आहे. सेम टेस्टमध्ये आणि स्टँडर्डमध्ये सुद्धा फक्त आणि फक्त 2 रिएजंट आपण ॲड केले आहे. आफ्टर दॅट वी हॅव टू ॲड अवर सॅम्पल. आता सॅम्पल किती टाकणार? जेवढं आपण स्टँडर्डमध्ये घेणार तेवढंच आपण टेस्टमध्ये घेणार. स्टँडर्डमध्ये आपल्याला 1 ml ॲड करायचं आहे. सो सॅम्पलला सुद्धा आपण 1 ml प्रिपेअर करणार. आता तुम्ही म्हणाल मॅम आपला जो सॅम्पल आहे हा सॉलिडमध्ये होता, मग याला लिक्विड कसं करणार? तर याची प्रोसिजर आपल्याला IP मध्ये दिलेली असतं. काय करायचं? एक स्पेसिफिक क्वांटिटी दिलेली असणार. फॉर एक्झाम्पल आपल्याला 25 ml साठी जर आपल्याला दिलं आहे टेस्ट प्रिपेअर करायसाठी, तर काय करणार आपण? 25 ml वॉटर घेणार आणि याच्यामध्ये आपला 1 ग्रॅम्स जो काही सॅम्पल आहे तो ॲड करणार. याला प्रॉपर मिक्स करणार आणि आफ्टर दॅट याचा 1 ml आपण पिपेट आउट करणार आणि हा 1 ml आपण कुठे टाकणार? तर आपण टेस्टमध्ये टाकणार. अशा प्रकारे एक प्रोसिजर दिलेली असते आपल्या IP दॅट इज इंडियन फार्माकोपियामध्ये. ठीक आहे. आफ्टर दॅट ह्याला प्रॉपर मिक्स करणार आणि याला व्हॉल्यूम मेकअप करणार. इथे एक नेस्लर सिलेंडरमध्ये एक लेवल दिलेली असते, मार्क दिला असते, त्या मार्कपर्यंत आपण आपला डिस्टिल वॉटर याच्यामध्ये ॲड करणार. आफ्टर दॅट वी विल स्टे फॉर 5 minutes. 5 minutes नंतर आपण याला वाट बघणार, याची रिॲक्शन होण्यासाठी आपण स्टे करणार. आफ्टर 5 minutes याच्यामध्ये काहीतरी चेंजेस आपल्याला झालेले भेटणार. ऑब्झर्वेशन काय राहणार की हा आपला स्टँडर्ड होता आणि हा आपला टेस्ट होता. 5 मिनिटानंतर काय झालं की याच्यामध्ये एक टर्बिडिटी क्रिएट झाली. मग आता ही जी टर्बिडिटी आहे याच्या इंटेन्सिटीवरती डिपेंड करतं की किती याच्यामध्ये इम्प्युरिटीज प्रेझेंट आहे. ही टर्बिडिटी कशामुळे क्रिएट होते? तर ही जी रिॲक्शन होते आपल्या केमिकल्सची, म्हणजे हा नायट्रिक ॲसिड काय करतो? सोल्युशनला ॲसिडिक करतो आणि ॲसिडिक झाल्यामुळं जे काही रिॲक्शन होते म्हणजे AgNO3 जी प्रेसिपिटेट होते, हे प्रेसिपिटेट म्हणजे आपली टर्बिडिटी. ओके, AgNO3 ची जे काही प्रेसिपिटेशन करण्याची कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीला कोण इन्क्रीज करतं? तर ॲसिडिक कंडिशन इन्क्रीज करतं. थोडं तुम्हाला कन्फ्युजन होत असणार, बट तुम्ही हे नाही लिहिलं तरीही चालते. फक्त तुम्हाला कळावं की ही जी टर्बिडिटी कोण क्रिएट करते? तर जो काही आपला सिल्वर नायट्रेट दॅट इज AgNO3 होता, ठीक आहे, त्याच्यासोबत आपला क्लोराईड रिॲक्ट होतो आणि AgNO3 म्हणजे सिल्वर आणि क्लोराईडची जेव्हा रिॲक्शन होतं तर ती PPT फॉर्म करतं. ठीक आहे. सो ही PPT आपल्याला स्टँडर्डमध्ये दिली आहे, ही व्हॅल्यू आपल्याला स्टँडर्डमध्ये दिलेली आहे. मग जर आपला नेस्लर सिलेंडर जो स्टँडर्डमधला आहे तो अशा प्रकारे जर लाईट कलर देत असणार, ठीक आहे, तर ती त्याची रेंज झाली आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज नाही तर ऑब्झर्वेशन लिहायच्या असतात की हा लाईट कलर आपल्याला शो करतो. मग आपल्या टेस्टमध्ये जर हा लाईट कलरपेक्षा जर जास्त असणार तर काय म्हणणार आपण की याच्यामध्ये क्लोराईड आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. हा जो सिल्वर आणि क्लोराईडची रिॲक्शन जास्त प्रमाणात झाली आहे, जास्त PPT फॉर्म झाली. सो इथे काय झालं, जी काही इम्प्युरिटीज आहे ती जास्त प्रमाणात आहे, मोर प्रमाणात आहे. ठीक आहे. सो द सॅम्पल डज नॉट पासेस द टेस्ट. बट अनदर केसमध्ये जर आपला जो काही टेस्ट आहे याच्यामध्ये जी काही टर्बिडिटी आहे ती कमी आहे किंवा लेवलमध्ये आहे स्टँडर्डच्या, आयदर लेवलमध्ये असू शकतं किंवा लेवलच्या कमी असू शकतं, तर आपण काय म्हणणार की याच्यामध्ये जे काही टर्बिडिटी आहे ती कमी आहे, हेन्स जे क्लोराईड आयन काय आहे ती कमी प्रमाणात आहे आणि इम्प्युरिटीज कमी प्रमाणात आहे. ओके. सो मग अशा प्रकारे जर ऑब्झर्वेशन येत असणार तर आपण काय म्हणणार सॅम्पल पासेस द लिमिट टेस्ट फॉर अवर क्लोराईड. ओके. सो इतकं सिम्पल आहे. फक्त आपल्याला काय आठवण ठेवायचं आहे की याच्यामध्ये आपण कुठले कुठले रिएजंट ॲड करायचे आहे. म्हणून मी याला अगदी सिम्पल केलं आहे. तुम्हाला याच्यामध्ये फक्त नेस्लर सिलेंडरमध्ये दाखवलेलं आहे की कुठले कुठले रिएजंट ॲड करायचे आहे. यावरनं तुम्ही अगदी इझिली लिहू शकता. अगेन याचा थेरॉटिकल जो काही पार्ट आहे तो आपल्या नोट्समध्ये अवेलेबल होणार. नोट्स हे तुम्हाला टेलिग्राम चॅनलमध्ये इझिली अवेलेबल होणार. ओके. सो तुम्ही या फॉर्ममध्ये जर तुम्हाला आठवण ठेवायचं असणार तर तुम्ही बिनधास्त आठवण ठेवू शकता, कुठल्याही प्रकारचं प्रॉब्लेम येणार नाही. आणि थेरॉटिकल फॉर्म जर तुम्हाला पाहिजे असणार तर ते सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे. ओके. सो दिस इज अबाउट द लिमिट टेस्ट ऑफ अवर क्लोराईड. देन वी हॅव लिमिट टेस्ट फॉर अवर सल्फाईड. सेम केसमध्ये सल्फाईडमध्ये होतं. सल्फाईडमध्ये जे काही आपण केमिकल्स ॲड करतो ते केमिकल्स चेंज होतात. म्हणजे कुठले कुठले केमिकल ॲड करतो याच्यामध्ये आपण एक बेरियम सल्फेट म्हणून ॲड करतो. बेरियम सल्फेटची क्वांटिटी ही 5 ml आहे
ठीक आहे. 5 ml इथं ग्रीनिश मध्ये तुम्हाला दिसत असणार डॉट, हे आपले बेरियम सल्फेट आपण ॲड केलं. देन वी हॅव टू ॲड HCl दॅट इज हायड्रोक्लोरिक ॲसिड, जो आपल्याला ॲसिडिक कंडिशन देणार. हे किती ॲड करायचं आहे? 2 ml ॲड करायचं आहे. देन जो टेस्ट सॅम्पल आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे आणि एक स्टँडर्ड ॲड करायचा आहे. स्टँडर्ड म्हणून आपण इथे काय ॲड करणार, तर इथे स्टँडर्ड पोटॅशियम सल्फेट ॲड करणार. का तर आपण टेस्ट कशाची करताय, तर सल्फेटची करताय. ओके, याला प्रॉपर मिक्स केलं, टेस्टचं लेबलिंग केलं आणि स्टँडर्डचं लेबलिंग केलं. फर्स्ट लेबलिंग आपल्याला आधी करायची असते. देन वी हॅव टू मेकअप अ व्हॉल्यूम अप टू 50 ml. 50 ml पर्यंत व्हॉल्यूम आपण मेकअप केलं. देन व्हॉल्यूम मेकअप केल्यानंतर काय झालं की याच्यामध्ये जे काही केमिकल्स होते त्यांची रिॲक्शन्स होते. हा हायड्रोक्लोरिक ॲसिड काय करतो, आपल्याला एक ॲसिडिक मीडियम प्रोड्यूस करतो. आणि पोटॅशियम सल्फेट हा काय करतो, ही जी काही इंटेन्सिटी आहे या काही रिॲक्शनची, ते रिॲक्शनला इन्क्रीज करतो. ठीक आहे. अगेन प्रिन्सिपल आणि रिझन हे सगळे आपल्या नोट्समध्ये दिलेले आहे. प्रिन्सिपल लिहायचं असलं तर आपण काय लिहिणार, डायरेक्टली हे जे रिएजंट्स आहे या रिएजंटचं नाव लिहिणार, दॅट इज बेरियम सल्फेट अँड अवर पोटॅशियम सल्फेट. they are react to each other in presence of hydrochloric acid. this hydrochloric acid produce acidic medium. आणि हे जे रिॲक्शन झाल्यावर काय होतं की ॲट द एंड आपला जो काही सॅम्पल आहे तो जर आपला टर्बिट जर असणार, ठीक आहे, जर जास्त प्रमाणात टर्बिट असणार तर जास्त प्रमाणात सल्फेट प्रेझेंट आहे, आणि कमी प्रमाणात असणार तर काय होणार ॲज कम्पेअर टू स्टँडर्ड, तर याच्यामध्ये जे काही आपलं सल्फेटची कॉन्सन्ट्रेशन आहे ती कमी आहे. जसं आपलं क्लोराईडचं होतं, जर स्टँडर्डच्या कंपॅरिझनमध्ये टेस्ट जे काही टर्बिडिटी जास्त प्रमाणात असणार तर इथे जास्त प्रमाणात सल्फेट आहे, आणि स्टँडर्डच्या कंपॅरिझनमध्ये जर इथे कमी टर्बिडिटी प्रेझेंट असणार, कमी PPT प्रेझेंट असणार, तर हा काय आहे, सॅम्पल पास झाले आहे लिमिट टेस्ट. ओके, सो दिस इज द लिमिट टेस्ट फॉर अवर सल्फेट. देन वी हॅव लिमिट टेस्ट फॉर अवर आयरन. आता ह्या आयरनची लिमिट टेस्ट काय, तर सेम आहे. सेम म्हणजे काय, फक्त आपल्याला चेंजेस काय, तर जे केमिकल्स आपण ॲड करतो ते केमिकल्स ते चेंजेस आहे. इथे आपण नेमकं काय काय ॲड करतो, तर फर्स्ट वन इथं थायोग्लायकोलिक ॲसिड आपण हे 2 ड्रॉप ॲड करतो. फक्त जे काही केमिकल्स आपण ॲड करतो ते केमिकल्स कुठले कुठले आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या केसमध्ये काय होतं की हा जो आपला आयरन आहे ज्याची आपल्याला लिमिट टेस्ट करायची आहे, हा आयरनची रिॲक्शन आपण थायोग्लायकोलिक ॲसिड सोबत करतो इन प्रेझेन्स ऑफ सायट्रिक ॲसिड, आणि अमोनिकल सोल्युशन आपण याच्यामध्ये ॲड करतो, म्हणजेच अमोनिया आपण याच्यामध्ये ॲड करतो. त्यामुळे काय होतं की हा आयरन जो आहे हा थायोग्लायकोलिक ॲसिड सोबत रिॲक्ट होतो आणि आयरन थायोग्लायकोलेट फॉर्म होतं. हा आयरन थायोग्लायकोलेट काय करतो, आपल्याला पिंक टू डीप रॅडिश कलर प्रोड्यूस करतो. आता काय करणार आपण सॅम्पलमध्ये, एक फर्स्ट ऑफ ऑल थायोग्लायकोलिक ॲसिड ॲड करणार, ठीक आहे, टेस्टमध्ये आणि सॅम्पलमध्ये दोघांमध्ये सुद्धा आपण थायोग्लायकोलिक ॲसिड ॲड केले, किती 2 ड्रॉप्स. देन वी हॅव टू ॲड सायट्रिक ॲसिड, किती 2 ml दोघांमध्ये, ठीक आहे. देन वी हॅव टू ॲड अमोनियाचे 1 to 2 ड्रॉप्स आपल्याला ॲड करायचे आहे, फक्त कशासाठी, एक अमोनिकल एन्व्हायरमेंट क्रिएट करायसाठी. आणि याच्यामध्ये मग आपण सॅम्पल ॲड करणार. सॅम्पल स्टँडर्डसाठी हा 2 ml दिलेला आहे, स्टँडर्ड आयरन सोल्युशन आपल्याला यूज करायचे आहे. सो इथे टेस्ट सॅम्पलसुद्धा आपण किती यूज करणार, तर 2 ml यूज करणार. ही जेव्हा रिॲक्शन होते, ठीक आहे, ही रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला प्रॉपर स्टर करून व्हॉल्यूम मेकअप करायचं आहे अप टू 50 ml, ठीक आहे. ही जी लेवल आहे ती किती आहे, तर 50 ml इथपर्यंत आपण डिस्टिल वॉटर याच्यामध्ये ॲड करणार आणि त्याला 5 मिनिटं रेस्ट करण्यासाठी देणार. आफ्टर 5 मिनिट्स याच्यामध्ये जे काही चेंजेस राहणार तो आपल्याला रेडिश कलरचा मिळणार, ठीक आहे. रेडिश हा रेड कलर जर आपला जो काही स्टँडर्ड आहे तो मिळाला तर आपण काय म्हणणार की याच्यामध्ये आयरन प्रेझेंट आहे. जर आयरन प्रेझेंट असणार तो आपल्याला कुठला कलर देणार, तो आपल्याला रेड कलर देणार. मग आता टेस्ट जो काही रेड कलर आहे जर स्टँडर्डपेक्षा जर जास्त असणार त्याच्यामध्ये काय होणार, आयरनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे असं आपण कन्सिडर करणार. आणि जर टेस्टपेक्षा जर कमी असणार तर आपण काय म्हणणार की याच्यामध्ये आयरनचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, हिंच हा काय करतो, लिमिट टेस्ट पास करतो, ठीक आहे. सो थिअरटिकली सुद्धा अवेलेबल आहे, तुम्ही याला चेक करू शकता. सेम आहे जे मी इथे तुम्हाला मेन्शन केलेला आहे इथे नेस्लर सिलेंडर काढून, ते सेम सुद्धा आपल्या नोट्समध्ये अवेलेबल आहे, ठीक आहे. देन वी हॅव लिमिट टेस्ट ऑफ अवर हेवी मेटल्स. हेवी मेटल्स म्हणजेच काय, तर जे काही इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहे त्याला आपण हेवी मेटल म्हणतो. म्हणजेच कुठले कुठले मेटल येतात, फर्स्ट ऑफ वन लीड येतं, याच्यामध्ये मर्क्युरी येतं, बिस्मथ, आर्सेनिक, अँटीमनी, टीन,
कॅडमियम, सिल्वर, कॉपर आणि मॉलिब्डेनम. ठीक आहे. सो इतके हेवी मेटल्स असतात. जर यांचं जर लिमिट टेस्ट परफॉर्म करायची असणार तर ही एक कॉमन प्रोसिजर आहे, ती आपण फॉलोअप करतो. याच्यामध्ये काय होतं की हे जे हेवी मेटल आहे, मेटॅलिक इम्प्युरिटीज, हे रिॲक्ट होतो हायड्रोजन सल्फाईड सोबत इन ॲसिडिक मीडियम आणि एक ब्राउनिश कलर आपल्याला ॲट द एंड ऑप्टेन होतं. मग आपण काय करणार, याच्यामध्ये एक हायड्रोजन सल्फेट ॲड करणार. किती तर 10 ml ॲड करायचे आहे, सेम आपला टेस्ट आणि स्टँडर्डमध्ये. देन वी हॅव टू ॲड ॲसिटिक ॲसिड. किती 2 ड्रॉप्स टाकायचे फक्त आपल्याला ॲसिटिक मिडियमसाठी. देन वी हॅव टू ॲड स्टँडर्ड लीड सोल्युशन. किती तर 2 ml. आता तुम्ही म्हणणार मॅम की इथं लीड सोल्युशन आपण काय ॲड करतो, तर प्रत्येक हेवी मेटलच्या टेस्टसाठी स्टँडर्ड म्हणून आपण इथे लीड ॲड करतो. ओके, सो म्हणून इथं स्टँडर्ड काय यूज करणार तर लीडला आपण 2 ml ॲड करणार. देन वी हॅव टू ॲड टेस्ट. टेस्ट कशा प्रकारे प्रिपेअर करायचं आहे, टेस्टसुद्धा आपल्याला 2 ml ॲड करायचं आहे. कशा प्रकारे प्रिपेअर करायचं आहे हे आपल्याला फार्माकोपियामध्ये प्रोसिजर दिलेली असते. याची प्रोसिजर काय आहे तर सेम आहे की 25 ml लेसर सिलेंडर घ्यायचं आहे. किती mlचं 25 ml. त्याच्यामध्ये आपला सॅम्पल टाकायचा आहे आणि याला व्हॉल्यूम मेकअप करायचा आहे आणि याच्यामधलं अगेन 2 ml आपल्याला पिपेट आउट करायचं आहे आणि आपल्याला कशामध्ये टाकायचं तर आपल्या लिमिट टेस्टच्या टेस्ट नेसलर सिलेंडरमध्ये. ठीक आहे. आफ्टर दॅट वी हॅव टू ऑब्झर्व की याच्यामध्ये जे काही चेंजेस आहे ते कशा प्रकारे आहे. आयदर स्टँडर्डमध्ये जो काही कलर अपेअर होणार तो ब्राउनिश कलर होणार. ठीक आहे. ॲज कम्पेअर टू स्टँडर्ड टेस्टमध्ये जर ब्राउनिश कलरची इंटेन्सिटी जास्त प्रमाणात असणार तर काय होणार, आपली जे काही सॅम्पल आहे त्याच्यामध्ये जास्त इम्प्युरिटीज प्रेझेंट आहे असं आपण कन्सिडर करूया. ठीक आहे. आणि जर याच्यामध्ये कमी प्रमाणात किंवा त्याच्या लेवलला जर इम्प्युरिटीज प्रेझेंट असणार कशामध्ये टेस्टमध्ये स्टँडर्डच्या कम्पॅरिझन थ्रू, तर आपण काय म्हणणार की हा जो काही लिमिट टेस्ट आहे त्यांनी पास केलेली आहे. ठीक आहे. सो थेरॉटिकली सुद्धा हे जे काही पॉईंट्स आहे ते आपल्या नोट्समध्ये अवेलेबल आहे. तर ही जी काही हेवी मेटलची टेस्ट आहे याला आपण पार्ट्स पर मिलियनमध्ये दॅट इज PPM मध्ये एक्सप्रेस करतो अकॉर्डिंग टू द फार्माकोपिया. याची लिमिट हे 20 PPM आहे. म्हणजे 20 PPMच्या खाली जर आपले जे काही हेवी मेटल प्रेझेंट असणार तर ठीक आहे, इट्स ओके, आपण त्याला कन्सिडर करू शकतो. बट त्याच्यापेक्षा जास्त जर असणार तर आपण त्याला कन्सिडर करू शकत नाही. आपल्याला ते ॲज अ इम्प्युअर फॉर्ममध्ये ते कन्सिडर करणार. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द हेवी मेटल. देन वी हॅव मोस्ट इम्पॉर्टंट दॅट इज द लिमिट टेस्ट फॉर अवर लीड. लीडची लिमिट टेस्ट ही थोडी हटके आहे कारण याच्यामध्ये आपण नेसलर सिलेंडर यूज करत नाही, तर याच्यामध्ये आपण सेपरेटिंग फनेल यूज करतो. सेपरेटिंग फनेल सगळ्यांनी पाहिलेली असणार, आपल्या लॅब्समध्ये अवेलेबल्स असतात जे प्रॅक्टिकल परफॉर्म करण्यासाठी. फर्स्ट थिंग, ही जी काही लीडची इम्प्युरिटीज आहे ही अनडिझायरेबल आहे. म्हणजे मोस्ट कॉमनली ही इम्प्युरिटीज प्रेझेंट होत नाही. हे जनरली सल्फ्युरिक ॲसिडच्या यूजमुळे होतं. जर आपण आपल्या टॅबलेट सॅम्पल किंवा सिरपमध्ये जर आपण सल्फ्युरिक ॲसिडचा यूज करत असणार तर त्याच्यामध्ये हे इम्प्युरिटीज होण्याची पॉसिबिलिटीज आहे. अगेन जे काही ॲपरेटर्स किंवा ग्लासवेअर्स आपण याच्या सिंथेसिससाठी स्टोरेजसाठी यूज करतो त्याच्यामध्ये जर लीड प्रेझेंट असणार आणि ते जर आपल्या ड्रगमध्ये एंटर्ड होत असणार तर त्याच्यामुळे हे एक इम्प्युरिटीज होऊ शकतात. दुसरं, याची इम्प्युरिटीज होण्याची फार असे रिझन नसतात. हे मोस्ट कॉमनली इम्प्युरिटीज नाही आहे. ओके. याच्यामध्ये काय होतं की ही जी लिमिट टेस्ट आहे बेस्ड ऑन द रिॲक्शन ऑफ लीड अँड डायफिनिल थायोकार्बॅझोन, म्हणजेच त्याला आपण डायोथायोन म्हणतो. हा डायोथायोन काय करतो, लीडसोबत रिॲक्शन शो करतो आणि लीड डायथायोन कॉम्प्लेक्स फॉर्म होतो जो रेड कलरचा होतो. ठीक आहे. म्हणजे ॲट द एंड आपल्याला कुठला कलर प्रोड्यूस होणार तर तो रेड कलर. मग आता ही रिॲक्शन कशा प्रकारे होते तर अशा प्रकारे सेपरेटिंग फनेल असतात. हे सेपरेटिंग फनेल तुम्ही बघितली असणार. याच्यामध्ये काय होतं की जे ऑइल आणि वॉटरी फेज आहे त्याला आपण सेपरेट करू शकतो. ठीक आहे. कशा प्रकारे, आता फॉर एक्झाम्पल एखादा प्रॅक्टिकल परफॉर्म करायचं आहे आणि ही आपली एक सेपरेटिंग फनेल आहे. ठीक आहे. थोडा शेप चुकला बट इट्स ओके. याला स्टॉपर असतो इथे आणि याच्यामध्ये आपण काय करणार की ऑइल आणि वॉटरचं जे काही फॉर एक्झाम्पल मिक्सिंग झालं असणार किंवा कुठली रिॲक्शन झाली असणार तर आपण आपल्याला सेपरेट करायसाठी याचा यूज करतो. कशा प्रकारे करतो, तर वॉटर आपल्याला माहिती आहे हेवियर असतं, सो हा लोअर पार्टला असणार. मग आपल्याला ऑइल आणि वॉटर जर सेपरेट करायचं मग आपण काय करणार, ह्या स्टॉपरला ओपन करणार, खाली बिकर ठेवणार आणि याच्यामधनं जो काय वॉटर आहे तो सेपरेट आउट करणार. अगेन मग याच्यामध्ये काय राहणार, जोपर्यंत ऑइल येत नाही तोपर्यंत याला आपण बाहेर निघू देणार, म्हणजे वॉटरला आपण बाहेर काढणार. अगेन सेकंड बिकर घेणार, याच्यामध्ये जो काही ऑइल आहे याला आपण सेपरेट करणार. सो इथे काय होणार, इथे वॉटर
आणि इथे ऑइल हे सेपरेट झालेलं असतं. सो अशा प्रकारे आपण सेपरेटिंग फनेलचा यूज करतो. इथे सुद्धा आपल्याला क्लोरोफॉर्मला सेपरेट करायचा असतो, म्हणून हा आपण सेपरेटिंग फनेल यूज करतो. याच्यामध्ये भरपूर असे केमिकल्स आपल्याला ॲड करायचे असते. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला 6 ml अमोनियम सिट्रेट ॲड करायचं आहे, दोन्ही टेस्टमध्ये आणि स्टँडर्डमध्ये. याला सुद्धा आपल्याला लेबलिंग करायचं असतं ॲज अ टेस्ट आणि स्टँडर्ड. फर्स्ट ऑफ ऑल अमोनियम सिट्रेट किती 6 ml. देन वी हॅव टू ॲड पोटॅशियम सायनाइड किती 2 ml. देन वी हॅव टू ॲड हायड्रॉक्झिल अमाइन हायड्रोक्लोराईड, ठीक आहे, जे इथे रेडिश डॉटने मी इथे मेन्शन केलेले आहे ते किती 2 ml. देन वी हॅव टू ॲड फिनॉल रेड किती, तर आपल्याला फक्त आणि फक्त 2 ड्रॉप ॲड करायचे. देन वी हॅव टू ॲड अमोनिया कशासाठी, तर ॲसिडिक कंडिशन प्रोड्यूस करायसाठी, ठीक आहे. एवढं सगळं आपण केमिकल्स ॲड केले. देन वी हॅव टू ॲड अवर सॅम्पल आपल्याला स्टँडर्डमध्ये सुद्धा स्टँडर्ड ॲड करायचं आहे आणि टेस्टमध्ये सुद्धा ॲड करायचं आहे सेम क्वांटिटीमध्ये. देन वी हॅव टू ॲड अवर मेन रिएजंट दॅट इज डायथायोझोन, ज्याची रिॲक्शन आपल्या लीडसोबत होते. याची जी क्वांटिटी आहे ती आपल्याला 5 ml असते. हा जो आपला डायथायोझोन हा ग्रीन कलरचा असतो. सो याला आपण जेव्हा आपल्या सेपरेटिंग फनेलमध्ये ॲड करतो तो आपला जो काही सबस्टन्स आहे, जे काही रिएजंट आहे ते कम्प्लिटली रेड कलरचे होतात. सो अप टू प्रोड्युसिंग अ रेड कलर वी हॅव टू ॲड दिस अवर डायथायोझोन, ठीक आहे. आणि 5 ml मध्ये तो आपला ग्रीन कलर शो करतो. सो आपल्याला 5 ml ॲड करायचं आहे. एवढं सगळं ॲड केल्यानंतर आपल्याला वी हॅव टू ॲड नायट्रिक ॲसिड अप टू 30 ml. याच्यामध्ये आपण वॉटर ॲड करणार का नाही. आपण जे काही बाकीचे एक्सपेरिमेंट परफॉर्म केले त्याच्यामध्ये काय होतं, तर आपल्याला वॉटरनी व्हॉल्यूम मेकअप करायचं होतं, बट इथे आपल्याला नायट्रिक ॲसिड ॲड करायचं आहे किती, तर 30 ml. एवढं सगळं ॲड केल्यानंतर आपल्याला याला शेक करायचं आहे फॉर 30 minutes. हे जी सेपरेटिंग फनेल आहे याला कंटिन्युअसली शेक करायचं आहे. शेक केल्यामुळे काय होणार, ही जी काही रिएजंट आहे सगळे मिक्सअप होणार, यांची रिॲक्शन होणार. रिॲक्शन झाल्यामुळे काय होतं की इथे क्लोरोफॉर्मची लेअर फॉर्म होते. फॉर एक्झाम्पल ही आपली एक सेपरेटिंग फनेल आहे, ठीक आहे. याच्यामध्ये आपण सगळे रिएजंट ॲड केले होते टू परफॉर्म द लिमिट टेस्ट फॉर अवर आयरन्स लीड, ओके सॉरी लीड. जर याच्यामध्ये जे काही रिॲक्शन केमिकल्स ॲड केले याला 30 मिनिट्ससाठी आपण काय केलं, प्रॉपर शेक केलं, ठीक आहे. शेक केल्यानंतर काय होतं की इथे एक क्लोरोफॉर्मची लेअर फॉर्म होते, ठीक आहे. हा जो क्लोरोफॉर्म आहे एक आपल्याला विजिबली दिसतो की हे एक लेअर फॉर्म झालेली आहे. आपण काय करणार, ही जी क्लोरोफॉर्मची लेअर आहे याला बाहेर करणार, सेपरेट आउट करणार. हा स्टॉपर ओपन करणार, हा क्लोरोफॉर्म खाली येणार आणि अगेन स्टॉपरला बंद करणार. याला सेपरेट आउट केल्यानंतर जे काही आपले केमिकल्स याच्यामध्ये राहणार ते कम्प्लिटली एका फेजचे असणार, ठीक आहे. त्याच्यानंतर वी हॅव टू ॲड ॲसिड सोल्युशन, ठीक आहे. 5 ml आपल्याला डायथायोझिन सोल्युशन याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि 4 ml अमोनियम सायनाइड ॲड करायचे. हे 2 केमिकल याच्यामध्ये अगेन ॲड करायचं आहे. कशामध्ये, क्लोरोफॉर्मला जेव्हा आपण सेपरेट आउट केलं त्याच्यामध्ये, ठीक आहे. आफ्टर दॅट वी हॅव टू शेक फॉर 30 मिनिट्स. अगेन आपल्याला 30 मिनिट त्याला प्रॉपर असं शेक करायचं आहे आणि देन आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे दोघांना, स्टँडर्डला आणि टेस्टला. ॲट द एंड काय होणार, जो काही आपला स्टँडर्ड आहे स्टँडर्डमध्ये रेडिश कलर प्रोड्यूस होणार. का रेडिश कलर प्रोड्यूस होणार, कारण हा जो आपला लीड आहे म्हणजे सॅम्पलमध्ये जो काही लीड प्रेझेंट आहे हा लीड काय करतो, कशासोबत रिॲक्शन शो करतो, तर डायथायोझोन सोबत रिॲक्शन शो करतो आणि त्याच्यामुळे रेड कलर फॉर्म होतं, म्हणजे ग्रीन कलर टर्न्स टू द रेड कलर, ठीक आहे. एक लिमिट आहे ज्याच्यामध्ये स्टँडर्डमध्ये जी काही रेडिश कलर आहे त्याच्या कम्पॅरिझनमध्ये जर आपला टेस्ट असणार देन इट्स ओके, इट पासेस द लिमिट टेस्ट. रेडिश कलर असणार, याची इंटेन्सिटी जर जास्त प्रमाणात असणार तर तो काय करणार, सॅम्पल इट फेल्स द लिमिट टेस्ट फॉर अवर लीड, ओके. सो दिस इज अबाउट द लिमिट टेस्ट. आय होप तुम्हाला सगळ्या अशा लिमिट टेस्ट खूप इझी वेमध्ये समजल्या असणार आणि खूप छान अशा मजेदार वेनी मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला. मला तरी हा टॉपिक खूप आवडतो कारण प्रॅक्टिकली आपण याला परफॉर्म करतो आणि बरेचसे कलरफुल छान असतात, प्रॅक्टिकल्स असतात त्याचे. सो दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय.